नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये. तर मित्रांनो, आज झालेला आहे टेकिटो फिनालेचा टास्क आणि याच्यामध्ये जे टास्क झालेला आहे याच्यामध्ये एकदम आज असं म्हणता येईल आपल्याला की याच्या अगोदरचे आतापर्यंत जेवढे टास्क आहेत त्याच्यापेक्षा हे जे टास्क आहेत ते जे आहेत ते खूपच चांगल्या रीतीने आणि प्रामाणिकपणे खेळलेले आहेत, फेर खेळले गेलेले आहेत. आणि याच्यामुळे कुठेही आपण म्हणू शकत नाही कुठं फेअर झालं, कुठं अनफेअर झालं, हे झालं ते झालं आपण बोलू शकत नाही. कारण हे जे टास्क होते ते एकदम फेअर झालेले आहेत. आणि याच्यामध्ये जे चालत जायचं होतं आतमध्ये, चालत नाही सॉरी, तो काही दिला होता खेळण्याचं काहीतरी दिलं होतं आणि त्याच्यावर बसून जायचं होतं आतमध्ये आणि काही झेंडे वगैरे जे आहेत ते घ्यायचे होते हातामध्ये. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे झेंडे आहेत ते सूरजने आणले होते आणि त्याच्यामुळे तिथं निक्की आणि सूरज यांच्यामध्ये स्पर्धा रंगली होती, सामना रंगला होता. जो की होता आपल्याला एक असा रॉड होता, रॉडला बरोबर ते त्याच्यामधून असं घेऊन जायचं होतं. टच झाला तर ते तिथं किती वेळेस टच झाला आहे तिथं दिवा लागत होता आणि त्याच्यामुळे कळत होतं. तर निक्कीने जवळपास 3 ते 4 मिनिटांमध्ये ते पूर्ण केलं आणि 60 वेळेस काहीतरी टच झालं. पण सूरजची ज्यावेळेस वेळ आली त्याच्यामुळे त्यानं खूप वेळ घेतला, 5 मिनिट तर घेतला आणि त्याच्यामध्ये त्याने 100 वेळेस जवळपास टच केला त्या रॉडला आणि त्याच्यामुळे सूरज जो आहे तो फायनलिस्ट बनू शकला नाही. आणि याच्यामध्ये जी निक्की आहे ती जिंकली आणि त्याच्यामुळे ती फायनलिस्ट बनलेली आहे. तर बिग बॉसचा जो 5वा सीझन आहे याच्यामध्ये पहिली कोणी फायनलिस्ट बनली असेल तर ती आहे निक्की. निक्कीला या टास्कमध्ये आपण तिला म्हणू शकतो की हा टास्क तिने खूप चांगला खेळलेला आहे. तिच्या हिशोबाने म्हणता येईल बाकीच्या इतर टास्कपेक्षा हा जो टास्क आहे तो चांगला खेळला आणि जी चांगला खेळ आहे तर चांगलंच खेळला आपण म्हणणार आहे. अगोदर तिने खूप साऱ्या चुका केलेल्या आहेत, काय केलेल्या आहेत हे आपल्याला माहितच आहे. पण हा टास्क आणि या टास्क विषयी बोललं तर निक्कीने हा टास्क खूपच चांगला खेळलेला आहे. सूरजला थोडंसं कुठेतरी म्हणजे घाई गडबडीमध्ये खूप वेळेस त्याने टच केला आणि त्याच्यामुळे त्याचे खूप वेळेस जे रॉडला टच झाला आणि त्याच्यामुळे तो फायनलिस्ट होऊ शकलेला नाहीये. तर निक्की जी आहे ती फायनलिस्ट झालेली आहे. आणि दुसरी न्यूज अशी आहे की आता होणार आहे मिडवीक इविक्शन. निक्की सोडली तर बाकीचे जे सगळे सदस्य ते नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता मिडवीक इविक्शन होणार आहे. म्हणजे जवळपास घरामध्ये आता 7 लोक शिल्लक आहेत आणि याच्यामध्ये मिडवीक इविक्शनमध्ये आता 1-2 जण तर जातील हे नक्की आहे. त्यामुळे कधी कोणाला उठवतील आणि घेऊन जातील ते काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे मिडवीक इविक्शन पक्क होणार आहे आणि बिग बॉसने देखील अनाउन्समेंट दिलेली आहे की आता मिडवीक इविक्शन होणार आहे आणि कोणाचंही होऊ शकतं. त्याच्यामुळे तुम्ही तयार राहा. तर मिडवीक इविक्शनमध्ये कोण गेलं पाहिजे घराबाहेर असं तुम्हाला वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच निक्की फायनलिस्ट बनलेली आहे याच्यावर तुमचं काय मत आहे ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.